सोलापुरातील सुप्रसिद्ध मेंदूरोग तज्ज्ञ डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्या प्रकरणानं एकच खळबळ उडाली आहे। सोलापूर पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे। पोलिसांच्या चौकशीत अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे। डॉक्टर वळसंकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या मृत्यूपत्रात बदल केले होते। नेमके कोणते बदल केले होते याची चर्चा सुरू होती। आता प्रकरणातील माहिती समोर आलेली आहे। न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंकर हे शुक्रवारी 18 एप्रिल रोजी घरी आले। त्यांनी जेवण केलं आणि नंतर आयुष्याचा शेवट केला। आत्महत्येप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू असून काही गोष्टी समोर येत आहेत। एका वृत्तपत्रानं दिलेल्या वृत्तानुसार डॉक्टर वळसंकर हे आत्महत्या करण्यापूर्वी वकिलाच्या घरी गेले होते। तिथून त्यांनी आपल्या मृत्यूपत्रात बदल केल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी आत्महत्येपूर्वी मृत्यूपत्रात बदल केला असल्याची माहिती देखील समोर येते आणि त्यानंतर चर्चांना उधाण आले होते। एका वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार डॉक्टर वळसंकर यांनी आपली कन्या नेहा यांना सासरहून खास बोलावून घेतलं होतं। आधीच्या मृत्यूपत्रात डॉक्टर शिरीष वळसंकर बदल करत मुलगी नेहा यांच्या संपत्तीच्या वाट्यात वाढ केली। पूर्वीच्या मृत्यूपत्रामध्ये संपत्तीचा हिस्सा कमी होता, त्यानंतर नव्या मृत्यूपत्रात तुलनेनं कमी असलेला हिस्सा यामध्ये वाढवण्यात आला। आता हा वाटा 20% करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। डॉक्टर वळसंकर यांनी 18 एप्रिल रोजी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास आयुष्याचा शेवट करून घेतला। त्यावेळी नेहा या आपल्या मातोश्रीसह घरीच होत्या। डॉक्टरांच्या आत्महत्येनंतर त्यांची कन्या अचानकपणे सोलापुरात आल्यानं चर्चा सुरू झाल्या। मात्र डॉक्टरांच्या मनात आत्महत्येचा विचार काही दिवसांपासून घोळत असावा आणि त्यांनी टोकाचं पाऊल उचलण्याआधीच मृत्यूपत्र बदललं असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। आपल्या कायद्यानुसार वडिलांच्या संपत्तीला वाटा मुलीला देण्याचा नियम आहे, त्यानुसार दिलाच असेल, पण हा हिस्सा डॉक्टरांच्या अन्य संपत्तीचा असावा अशी माहिती एका वृत्तपत्रानं वकिलांच्या हवाल्यानं दिलेली आहे।